राहुरी विधानसभेसाठी रिपब्लिकन पक्षाचे रणशिंग. नमस्कार. झुंजार न्यूजसाठी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. महाविकास आघाडीत आता नव्या जागेचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाने राहुरीच्या जागेवर आपला प्रबळ दावा ठोकला आहे. नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांनी स्वतः राहुरीत येऊन इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. पाहुयात एक सविस्तर रिपोर्ट. आगामी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. राहुरी येथे पक्षाचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा उत्साह दाखवत शक्तीप्रदर्शनही केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष जवळजवळ 4 दशकांपासून म्हणजे 40 वर्षांपासून महाविकास आघाडीसोबत आहे, एका विचारासोबत आहे, सर्व धर्मसमभाव विचारांसोबत आहे. पडत्या काळामध्ये जेव्हा बोट डुबत चालली आहे, पण आम्ही साथ सोडली नाही, कारण आम्ही तत्वाशी जोडलेले आहोत. मागच्या विधानसभेमध्ये मी स्वतः उद्धवजींसोबत फिरलो, त्यांच्यासोबत भाषणं झाले, प्रियंकाताईंसोबत फिरलो, राहुलजींसोबत फिरलो, सुप्रियाताईंसोबत फिरलो, माझे कार्यकर्ते त्यांच्यासोबत फिरले आणि बऱ्यापैकी आम्हाला ठीक जसं पाहिजे तसं यश मिळालं नाही. आम्हाला तर वाटलं आमचं यश मिळेल, आम्ही आमचे उमेदवार जास्तीत जास्त मताने निवडून येतील. तसं काही झालं नाही. तसं झालं असतं तर आमच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला असता, कमिट्या मिळाल्या असत्या, पण तसं काही झालं नाही. तेव्हा आज आम्हाला कमीत कमी ही राहुरीची जागा तरी द्यावी. आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय दादासाहेब रोहम साहेब, सुधाकरजी रोहम साहेब तिन्ही जिल्हाध्यक्षांशी बोलतील, म्हणजे राष्ट्रवादीचं असो, शिवसेनेचं असो, काँग्रेसचे असो, आणि जर का आम्हाला दिली नाही तर मग आम्ही ही पाळण्याची सुद्धा ताकद ठेवतो. आज आम्हाला न्याय देण्याची गरज आहे. खरंच तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष जिवंत ठेवायचा आहे का, हे आता आम्हाला यावेळेस या निवडणुकीमध्ये आम्हाला बघायला मिळेल. महाविकास आघाडीला खरंच मनापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती प्रेम आहे की नाही. उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत. केवळ बौद्ध समाजातीलच नाही, अन्य समाजातील लोकांचे सुद्धा अर्ज आलेले आहेत. तर आम्ही एक कमिटी स्थापन केलेली आहे. दादासाहेब सुधाकर रोहमजी हे त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्याच्यामध्ये इतर सदस्यामध्ये किशोरजी वाघमारे, अलकाताई पोरुडे, इथले स्थानिक उत्तमराव साळवे साहेब, मोकड साहेब, असे या लोकांची कमिटी आम्ही फॉर्म केलेली आहे, निर्माण केलेली आहे. आणि ते निर्णय घेतील की बौद्ध उमेदवार देणं बरं राहील की अन्य समाजाचा उमेदवार देणं बरं राहील आणि कोण उमेदवार जास्तीत जास्त मतं घेऊ शकेल. आम्हाला ही सीट आमच्या पक्षाला हवी आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गेल्या अनेक वर्षांपासून महाविकास आघाडीसोबत एकनिष्ठ राहिली आहे. आम्ही आघाडीचा धर्म नेहमीच पाळला आहे. मात्र आता राहुरी विधानसभेसाठी ही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडावी अशी आमची आग्रही मागणी आहे. आमच्याकडे सक्षम उमेदवार असून आम्ही ही जागा निवडून आणू शकतो. राहुरीच्या या जागेसाठी रिपब्लिकन पक्षाकडून तब्बल 4 ते 5 कार्यकर्ते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. या सर्वांच्या मुलाखती डॉक्टर गवई यांनी घेतल्या असून लवकरच उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांशी सविस्तर चर्चा करणार आहोत, असेही डॉक्टर गवई यांनी यावेळी स्पष्ट केले. केवळ निवडणूकच नाही तर संघटनात्मक बांधणीवरही या दौऱ्यात भर देण्यात आला. यावेळी डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या हस्ते स्थानिक पत्रकारांचा गौरव करण्यात आला. तसेच आगामी निवडणूक आणि पक्षवाढीसाठी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यावेळी व्यासपीठावर रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, दादासाहेब यादव, साहेबराव यादव, अलकाताई बोर्डे, उत्तम साळवे, बाळासाहेब मोकळ, वामन नवतुरे, हर्षद साळवे, राजू साळवे, सुजित साळवे, सारिका गागुर्डे, सोनाली गुंजाळ, बाबासाहेब भांड यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या या दौऱ्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाने आपले अस्तित्व प्रबळ असल्याचे दाखवून दिले आहे.
मात्र महाविकास आघाडीतील इतर मित्रपक्ष ही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडणार का? आणि निवडणुकीचे हे समीकरण कसे असेल याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. झुंजार न्यूज चॅनल. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.